फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही सर्व मस्त मजेत असताल. खूप दिवसांनी माझा आज ब्लॉग पडतो आहे. काही कामानिमित्त व्हिडिओ बनवायला जमत नव्हते, पण नक्कीच इथून पुढे मी रोज व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन. नवीन रेसिपीज, नवीन गप्पा गोष्टी, नवीन सर्व काही गोष्टी तुमच्यासोबत शेअर करेन. त्या सकाळचे 11 वाजलेले आणि आता मला सकाळचं जेवण बनवायचं आहे. मी तुम्हाला दाखवते की मी आज सकाळी जेवणाला काय बनवणार आहे. तर प्लीज तुम्ही सर्वांनी बघा की मी काय बनवते. आता मी चपातीचं पीठ घेतलं आहे ते मळायला, भाजी आणि चपाती बनवायची मला. तुमचं काय चाललं आहे? तुमची सर्वांची नागपंचमीची तयारी झाली का? घरातलं सर्व आवराआवर, बायकांच्या साड्या, ब्लाऊज शिवून, मेकअपचं सामान सगळं घेऊन झालं का तुमचं? मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा की तुमची काय काय शॉपिंग झाली नागपंचमीची, काय काय घेतलं तुम्ही. मी तर यावेळेस काही नाही घेतलं नागपंचमी, तर घरात साड्या आहेत भरपूर, सो त्यामुळे मी नाही घेतलं काय. आणि मेकअपचं सामान माझ्याकडे ऑलरेडी खूप आहे, सो त्यामुळे मी शक्यतो नाही घेत. क्वचितच कधीतरी मेकअपचं सामान घेत असते. एक दिवशी मी तुम्हाला माझं पूर्ण मेकअपचं सेट आहे तो तुम्हाला दाखवेन. मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा तुम्हाला बघायला आवडेल का. माझी जेवढी ज्वेलरी, मेकअप किट, अदर एक्स्ट्रा जे काय आहे ते मी तुम्हाला दाखवेन. पण तुम्हाला बघायला आवडेल का मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि तुमच्या इकडे पाऊस पडतो आहे का? आमच्या इकडे 2 दिवस झाले खूप पाऊस आहे. आज थोडा पाऊस थांबला आहे. सकाळी थोडं ऊन होतं, आता परत जरा वातावरण झालं पावसासारखं. तुमच्या इकडे आहे का पाऊस? मला नक्कीच कमेंट करून सांगा. तुमचं काय चाललं आहे? नाश्ता जेवण झालं का? तुम्ही काय केलं? सकाळचा नाश्ता करता की जेवण? आमच्याकडे सकाळचं जेवण असतं, शक्यतो नाश्ता नसतं. यांना जेवणच आवडतं. नाश्ता क्वचितच कधी जर कोणी घरी आलं तर नाश्ता बनवतो, नंतर मग जेवणच. मी इकडे पीठ मळून ठेवलं आहे, तुम्ही बघू शकता. असं पीठ मळून ठेवायचं एक 5-10 मिनटं, आणि नंतर परत ह्याला 5-10 मिनटं झाल्यानंतर परत थोडं तेलाने जरा असं मसाज करून म्हणजे मळायचं. त्यानंतर खूप छान अशा चपात्या होतात, एकदम मस्त लुसलुशीत. म्हणून मी नेहमी पीठ अगोदर मळून ठेवते आणि मग एक 5-10 मिनटानंतर चपात्या बनवते. तर मी हिरव्या मुगाची भाजी बनवणार आहे. मी कशी बनवते नक्की बघा तुम्ही, आणि तुम्ही पण अशीच बनवता का मला नक्की कमेंट करून सांगा. तर मी हे तुम्हाला माहितीच असेल काय, हे चॉपर कुणाच्या किचनमध्ये डेली यूज होतं हे मला नक्कीच कमेंट करून सांगा. माझ्याकडे पण आहे. याच्याने प्रत्येक भाज्या एकदम इझिली कट होतात आणि कमी वेळेत जास्त भाज्या कट होतात. हे मी तुळशीबागेतून आणलं होतं. तर तुमच्या पण किचनमध्ये हे आहे का मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा.